भंडारा जिल्ह्याच्या वरटी येथील सनफ्लॅग स्टील कंपनी आहे। मात्र आता हीच कंपनी शेतकऱ्यांसाठी श्राप ठरत आहे। केमिकल युक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती पडीत झाली आहे। कुठलाही उद्योग आला की परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा उदरनिर्वाह चांगला होतो। पण भंडारा जिल्ह्यातील वरटी येथील सनफ्लॅग स्टील कंपनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी अभिश्राप बनलेला आहे। कंपनीतून निघणारा केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडला जाते आणि तेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकं नष्ट करत आहेत। तर एकलारी येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये स्टील कंपनीचं केमिकल युक्त पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांची शेती आता बंजर झाली आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण विभाग व कंपनीला अनेकदा निवेदन देऊन देखील अद्यापही याचा तोडगा काढण्यात आला नाही। तर मदनकर यांची 5 एकर शेती मागील 5 वर्षापासून पडीत आहे। शेतीत पीक लागवड केलं तर पीक होत नाही। केमिकल युक्त पाण्यामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे। सनफ्लॅग स्टील कंपनी ही शेतकऱ्यांचा मानगुटीवर बसली असून शेतकऱ्यांची शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आणि आमच्या प्रादेशिक अधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली। पाहणीमध्ये त्यांच्या प्रेमासिसमध्ये एकलारी नाला वाहतो, तो नैसर्गिक ड्रेन आहे तो, आणि त्या ड्रेनमध्ये कारखान्याचं जे काही सांडपाणी आहे ते म्हणजे आढळून आलेलं आहे। त्याचे नमुने आम्ही संकलित केले आहे, पृथक करण्यासाठी पाठवलेले आहेत। आणि उद्योगाला आम्ही निर्देश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याच्या आवारातलं पाणी त्या नाल्यामध्ये येणार नाही आणि त्यासाठी प्रतिबंधक काही योजना ताबडतोब करण्याविषयी त्यांना आम्ही सूचित केलं आहे। आणि त्यांनी ते कमिट केलेलं आहे की 1 मेपर्यंत आम्ही ते काम करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीत नाल्यामध्ये पाणी बाहेर जाणार नाही असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। आमच्या बांध्यामध्ये पाणी सोडला जाते। संपला कंपनीच्या पाणी येऊन सने हा सरकारच्या नाल्यामध्ये आमच्या 5 एकराच्या नुकसान होते। तर आमचा एक बी हे नाही करून राहिले, जो आम्ही सरकारकडे जाता का नाही आपल्या ग्रामपंचायतकडे, तर ते काही हे नाही करून राहिले। तक्रार वगैरे दिली तुम्ही? हो, कोण तक्रार दिली? ग्रामपंचायतमध्ये दिला होता, पर ते काही करून नाही राहिलेत, ॲक्शन काय घेत नाहीत। तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी भरपाई द्या, जो काही मिळेल तो आम्ही हे करू।